या उभ्या मांडवामध्ये आपण गिरीपुष्पाचा पाला घातला होता, तो सगळा सुकला, त्याच्या दांड्या काढून घेतला आहे. आता आपण ते मातीमध्ये मिक्स करतो आहे आणि याच्यामध्ये आता लावायला आपण सुरुवात करणार. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, वेगळ्या प्रकारच्या वेलभाज्या, मांडवावरती वेलभाज्या आणि प्रत्येक वेलभाजीमध्ये आंतरपीक म्हणून काकडी असं असणार. हे पाच भाग आहेत त्याचे. प्रत्येक भागाला 8x6 वरती एक पालेभाजी लावणार. उभ्या वाढणाऱ्या मांडवामध्ये आपले 1 2 3 4 5 6 7 उभे मांडव आहेत. तर एकाला फरसबी, एकाला कारली, एकाला शिराळी, एकाला घोसाळी, एकाला दुधी, एकाला चवळी आणि त्या प्रत्येकाच्यामध्ये त्याच्यासोबत काकडीचे वेगवेगळे प्रकार आणि मध्ये आपण पालेभाज्या लावणार. तर आत्ता आपण ते बी लावत आहेत बायका. आणि मग इथे जे लागवड होणार आहे, एका काठीवरती काकडी, दुसऱ्याला फरसबी, तिसऱ्याला काकडी आणि ह्याच्यामध्ये इथे आपण मुळा टोचणार. हा जो मांडव तयार झाला आहे त्या मांडवामध्ये लोखंड जे आहे त्या लोखंडाला जे तारा आहेत त्याच्यावर पहाटे पडलेलं दव थंड असल्यामुळे त्याच्यात चिटकलं ते आणि असे सगळे पाण्याचे थेंब सगळ्या तारांवरती जमा झालेत आणि हे थेंब सगळे खाली ओघळणार आणि जमिनीतला ओलावा वाढवणार. आज 20 डिसेंबर आहे. आपण या मधल्या 2-4 दिवसात खरं म्हणजे काल आणि परवा हे बी पेरून घेतलं. ह्याला आपण तुषार सिंचनाने पाणी देतो आहे. आता हे जे सरळ ओळीमध्ये खांब आहेत, या 2 खांबामधलं अंतर 2 ओळीमधलं अंतर आहे 6 फूट आणि ओळीमध्ये जे खांब आहेत तिथे लावलेले ते आहेत 8 फूट. हे जे स्प्रिंकर आहेत हे 6-6 फुटावर आहेत. म्हणजे अपेक्षा अशी असते की या स्प्रिंकरचं पाणी त्या स्प्रिंकरच्या 1 नंबरचं पाणी 2 नंबरच्या बेसला, 2 नंबरचं पाणी 1 नंबरच्या बेसला पडलं पाहिजे. म्हणजे मग तिथे पूर्णपणे जमीन ओली होते. जर त्याच्यावर अंतर जास्त असलं तर फक्त गोल गोल होतं आणि चारी बाजू मोकळ्या राहतात. म्हणजे चौकोनामध्ये गोल केल्यानंतर जसे 4 कोपरे सुके राहतात तसं होऊ शकतं. तर हे जे आहे हे तुषार सिंचन म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं पाणी मोजून देता येतं. म्हणजे हे आहेत हे 45 लिटर पर आवरचे स्प्रिंकर्स आहेत. म्हणजे मला जर या जमिनीमध्ये पाणी द्यायचं असेल, पिकाला पाणी द्यायचं असेल तर पिकाच्या वयाप्रमाणे तिथे आपल्याला पाणी द्यायला लागतं. सुरुवातीचं जे पाणी असतं बी पेरल्यानंतर हे कमी प्रमाणात द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जास्त पाणी झालं तर जमीन गार पडते. बी भिजणं आणि भिजलेल्या बीमधनं अंकुरण होणं याच्यासाठी बी भिजण्यासाठी ओलावा आणि अंकुरण होण्यासाठी तापमान अशा 2 गोष्टी आवश्यक असतात. त्याशिवाय ते पहिलंच जास्त पाणी द्यायचं नाही. त्याला थोडं पाणी द्यायचं, थोड्या पाण्याने परत बंद करायचं. 2 दिवसांनी अंकुरण व्हायला लागतं. मेथी असेल तर लवकर येईल, चवळी मूग असेल तर लवकर येईल, कारलं पडवळ असेल तर उशिरा येईल. ज्याचं बी कडक आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण आता इथे थंडी आहे आणि थंडीमध्ये ओलावा पटकन उडणार नाही. त्याच्यामुळे तिथे देताना आपल्याला पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं. आता ही सगळी पश्चिम बाजूची झाडं जी होती ती आपण सगळी कापलेत, जे त्याला ऊन येईल अशी व्यवस्था केलेली आहे. तर हे सगळं पाणी नियोजन, सिंचन व्यवस्था या सगळ्या योग्य पद्धतीने असणं आणि जसं जसं पीक वाढेल तसं तसं ते वरनं दररोज पाणी पडल्यामुळे पीक स्वच्छ होतं आणि ह्याच्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता तयार होते.
कुठलंही पीक वाढताना 70% आर्द्रता असेल तर खूप छान वाढ होते. आता आपली दक्षिण पूर्ण झाकलेली आहे आणि पश्चिम झाकलेली आहे. तसे इथून ओलावा उडून जाण्याची शक्यता नाही. तर आणि त्या झाडांच्या ज्या श्वासोच्छ्वास आहे त्याच्या इथे ह्युमिडिटी तयार होते. मुळात आपण निसर्गमित्र हे कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे इथे हवेतला ह्युमिडिटी चांगली असते. आत्ता थंडी असल्यामुळे थोडी कमी असली तर या एअर इरिगेशनमुळे ती जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आणि त्याप्रमाणे आपल्याला आर्द्रता मोजून आपल्याला पाणी देता येतं. हे पाणी दिलं तर उत्तम पद्धतीने पिकं येतात, रोग आणि कीड कमी होतात. जास्त पाण्याने रोग होतात आणि वनस्पती धुतल्यानंतर दररोज अंघोळ झाल्यानंतर जसे आपण ताजेतवाने होतो तसे वनस्पती पण छान वाढायला लागतात. त्यांचं पोषण चांगलं होतं.